ह्यूमन ट्रैफिकिंग यानी मानव तस्करी वो सिर्फ एक भारत का विषय नहीं है, ये ग्लोबल इश्यू है। और पूरे विश्व में जैसे ड्रग्स और वेपन्स का जैसे हेराफेरी हो रही है, वैसे ही मानव तस्करी हो रही है। नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। सध्या देशभरात नवरात्रीची धूम आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आहे। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवीच्या सर्व रूपांची पूजा ही केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून नारी शक्तीला सशस्त्रीकरण करण्यासाठी आणि त्यासोबत नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी एक सीरीज सुरू केलेली आहे। त्या सीरीजच्या अंतर्गत आजचा हा एपिसोड जो आहे तो करण्यात येतो आहे। रेस्क्यू फाउंडेशन हे NGO जी आहे, या NGO विषयी आज आपण जाणून घेणार आहोत। त्रिवेणी आचार्य ज्या संस्थापिका आहेत या फाउंडेशनच्या, त्या स्वतः पत्रकार राहिलेल्या आहेत आणि ह्यूमन ट्रॅफिकिंग म्हणजे मानव तस्करी चा जो हा प्रकार आहे त्यात रेस्क्यू केलेल्या महिला ज्या असतात त्यांचं पालन पोषण आणि त्यांचं भविष्य अशा गोष्टींवर ही संस्था जी आहे ती काम करत असते। दरम्यान आपण संस्थापिका आहेत त्रिवेणी मॅडम यांचं प्रतिक्रिया घेतलेली आहे। पाहूयात नक्की ते काय म्हणाले आहेत। ये यात्रा बहुत यातनामय रही, लेकिन आज मुझे वो बात का एक गर्व है कि मैंने 7,000 से ज़्यादा लड़कियों को देह व्यवसाय से मुक्त करवाया है और उसका पुनर्वसन किया है। जब ये काम शुरू किया था तो इतना आसान नहीं था, हमें बहुत धमकी मिलती थी, बहुत सारी चैलेंजेस आती थी। हमने जहाँ पे संरक्षण गृह बांधा वहाँ पे आसपास के लोगों ने भी बहुत विरोध किया, परिवार से भी बहुत विरोध हुआ। लेकिन मुझे अभी भी मैं बताती हूँ कि मुझे ये बात का संतोष है कि आज इतनी लड़कियों के चेहरे पे मैं मुस्कान ले आ पाई। पोलिसांनी सहकार्य केलं, आम्हाला खूप सहकार्य केला, पण हे जो गँगस्टर आणि लालबत्ती विभागात जो असामाजिक तत्व आहे त्याने आम्हाला खूप यातना दिली, खूप त्रास दिला। आमच्या हे पाठोमागी हे करते, हमारा पूरा वो फॉलोअप करते थे, हमको धमकियाँ आती थी, हमारे पे अटैक भी हुआ। और एक बार 2005 में मेरे पति जब रेड के लिए जाते थे तो मैं बोली मैं भी चलती हूँ, तो उन्होंने मुझे कहा था कि 2 में से 1 को जिंदा भी रहना पड़ेगा, क्योंकि उनको मालूम था कि ये लोग धमकियाँ दे रहे हैं, ये कभी भी कुछ हो सकता है। तो उस दिन मुझे रेड पे नहीं लेके गए, लेकिन उनकी मृत्यु हो गई। तो हमें बहुत ही त्रास हुआ है, लेकिन फिर भी मुझे आज ये बात से संतोष है कि किसी की ज़िंदगी हमने नर्क से बचाई है। उनको हम अलग अलग ट्रेनिंग देते हैं, उनका काउंसलिंग करते हैं, उनको कंपलसरी, हमारे यहाँ पे कंपलसरी लिटरेसी क्लास है, क्योंकि उनको पढ़ना लिखना तो आना ही चाहिए। और जो लड़की में थोड़ा टैलेंट दिखाई देती है उसको तो हम आगे तक पढ़ाते हैं, लेकिन अगर कोई लड़की हमारे पास 1-2 साल भी रहती है तो हम उसको 10वीं की एग्ज़ाम दिलाते हैं इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटी से। उसको 10 पास करवा के फिर उनको अलग अलग ट्रेनिंग देते हैं, हाउसकीपिंग, हॉस्पिटैलिटी, ताकि उसको जॉब मिल जाए और वो अपने पैरों पे खड़ी रहे। तो उनका भविष्य, मैं तो ये मानती हूँ कि जो मेरी बेटी का भविष्य हो वैसा ही ये लड़कियों का भविष्य होना चाहिए, क्योंकि वो भी किसी की बेटी है, किसी की बहन है। कोई मजबूरी की वजह से वो फंस गई थी, उसको उतना ही अधिकार है जो दूसरे की बेटी को अधिकार है। इसीलिए हम उनको शिक्षा के लिए हम उनको बहुत ही काउंसलिंग करते हैं। और हमारे यहाँ पे हर एक लड़की पढ़ाई कर रही है। हम कोर्ट से ऑर्डर लेते हैं राइट टू एजुकेशन का, उनका कोई आधार नहीं होता है, कोई जन्म का दाखला नहीं होता है, फिर भी उनको स्कूल में एडमिशन मिलता है, वो रेगुलर स्कूल में जाते हैं और आगे की पढ़ाई करते हैं। हमारे यहाँ से लड़कियाँ ग्रेजुएट हुई है, मास्टर किया है, MBA किया है, अच्छी अच्छी जगह पे काम कर रही है लड़कियाँ। आमचे 4 संरक्षण गृह आहे, 4 संरक्षण गृहमध्ये आता 350चे जास्त मुली आहे। हे भारतचे वेगळे वेगळे स्टेटची आहे
आणि 7 अलग अलग देश की लड़कियां है, जो थाईलैंड है, नेपाल, बांग्लादेश, म्यांमार, उज़्बेकिस्तान, नाइजीरिया, ऐसे अलग अलग देशों की है। ह्यूमन ट्रैफिकिंग यानी मानव तस्करी वो सिर्फ एक भारत का विषय नहीं है, ये ग्लोबल इश्यू है। और पूरे विश्व में जैसे ड्रग्स और वेपन्स का जैसे हेराफेरी हो रही है, वैसे ही मानव तस्करी हो रही है। मोठा संघर्ष करून 7,000 मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या जाळ्यातून करण्यात आलेली आहे। 22 राज्य आणि त्यासोबत 7 देशातल्या या मुली ज्या आहेत यांची सुटका करण्यात आलेली आहे। मात्र काही मुलींनी आपल्याशी बातचीत केलेली आहे, पाहूयात त्यांनी काय म्हटलेलं आहे। तेव्हा मी बाहेर राहायची, म्हणजे माझ्या आत्याकडे राहायची। तर माझा सावत्र भाऊ होता, त्याच्यासोबत माझे संबंध चांगले नव्हते। त्याच्यामुळं मी माझ्या मावशीकडे गेली। तर माझ्या मावशीने कारण माझी मम्मी जी आहे ना, ती मला 6 महिन्याची असताना सोडून गेलेली। तर माझ्या मावशी बोलली की ती पुण्याला राहते। तर मग माझ्या मावशीने मला पुण्याला घेऊन आलेली। मला वाटलेलं की मला माझ्या मम्मीकडे सोडणार, तर तिने मला अशा घाण कामामध्ये हे केलेलं आणि त्यावेळी तिथे रेड पण पडलेली। तर माझी मावशी बोलली की ती मला ओळखत नाही, मी कोण आहे ते ओळखत नाही। मग तिने पोलिसांना वगैरे पैसे वगैरे दिले आणि मावशी तिथून गेली आणि मला तिने तिथेच ठेवले। तर जिथे मी काम करायचे असे, तर तिथे जे एजंट होते त्यांनी मला पोलिसांकडून पैसे देऊन सुद्धा सोडवलेलं आणि मग त्यांनी मला त्यांच्याकडेच ठेवलं। मग त्यांनी खूप दिवस माझ्यासोबत अशी कामं वगैरे करून घेतले। मग नंतर जेव्हा परत रेड पडले, तेव्हा मग मला पुण्याला रेस्क्यू केलेलं, मग पुण्याच्या होममध्ये आणलेलं मला। हां, कारण ॲक्च्युली मी पुण्याला जेव्हा राहत होते, तेव्हा पुण्याला माझं शिक्षण वगैरे काहीच नव्हतं होत, कारण की तिथं असे नॉर्मल क्लासेस वगैरे व्हायचे। तर त्याच्यामुळं मी त्यांना बोलले की कारण की मी तिथे 1 वर्ष ऑलरेडी राहिलेली, तर माझ्या फॅमिली वगैरे काहीच म्हणजे घरच्यांचा पत्ता वगैरे काहीच नाही लागला। त्याच्यामुळे मग त्यांनी मला शिक्षणासाठी इथं ट्रान्सफर केलेलं। तर इथे आल्यानंतर माझे घरच्यांशी पण म्हणजे सगळ्यांची बोलणं वगैरे झालं, माझे डॉक्युमेंट्स पण मिळाले। त्याच्यानंतर मी स्वतः डिसाईड केलं की म्हणजे मला शिक्षण घ्यायचं आहे, लाईफमध्ये काही ना काही समोर करायचं आहे। तर जेव्हा मी इथं राहायला लागली, तेव्हा आमच्या त्रिवेणी मॅडम आहेत, त्यांनी म्हणजे खूप सपोर्ट केला। त्यांनी म्हणजे एक स्टेज दिला की म्हणजे तू भिवू नको, तू समोर जा, शिक्षण घे, काही ना काही कर म्हणून। तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्यांनी माझं 10th ॲडमिशन केलेलं। गावाकडे मी 6th स्टँडर्ड तक म्हणजे 6th स्टँडर्ड तक शिक्षण घेतलेलं। तर मग त्यांनी मला एजप्रमाणे त्यांनी मला डायरेक्ट इथं येऊन त्यांनी मला डायरेक्ट 10वीला ॲडमिशन करून दिलं। तर तेव्हा 10वीला मग मी शिक्षण घेतलं आणि मग मला तेव्हा 78% आलेले। मग त्यांनी स्वतःवर पण खूप ॲप्रिशिएट फील केलं आणि मला पण। तर मग त्यांनी माझं आता मागच्या वर्षी त्यांनी 11वीमध्ये ॲडमिशन घेतलं, 11वी पण झाली, आता मी 12वीला आहे। आणि त्याच्यानंतर मला त्यांनी बाहेर असे GST टॅली वगैरे MSCIT असे सगळे क्लासेस पण केले मी। आणि आता मी इथेच म्हणजे कॉन्फिडन्सली म्हणजे मी मुलींना पण शिकवते। म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की म्हणजे मी मुलींना पण शिकवू शकते आणि मी स्वतःमध्ये पण तेवढा कॉन्फिडन्स आहे। आणि त्यांनी म्हणजे खूप हे केलं की म्हणजे असा कॉन्फिडन्स दिला की आता मी कुठं जाऊन काही पण करू शकते। हां, आता माझे 12th आहे। 12th झाल्यानंतर मी डिसाईड केलं की मी LLB करणार आहे आणि मी मॅडमशी पण बोलली। तर त्याच्यासाठी आता करिअरची प्लॅनिंग चालू आहे। मी जेव्हा रेस्क्यू फाउंडेशनमध्ये नव्हती, तेव्हा माझी वय 5 इयर्स होती। तेव्हा मी माझी मावशीसोबत मी आलेली आणि माझी मावशीने मला या कामासाठी हे केलेलं। त्यानंतर मी रेस्क्यू झाल्यावर मी इथे आले रेस्क्यू फाउंडेशनमध्ये। जेव्हा मी 5 वर्षाची ना, तेव्हा मी रेस्क्यू फाउंडेशनमध्ये आले। अगोदर मला वाटायचं असं काय सगळ्यांचं कसे मी जेव्हा होती ना लहान, तेव्हा मी शाळेत जायचे। मला पहिलीपासून 12वीपर्यंत मी बोईसर एक रेस्क्यू फाउंडेशन आहे, तिथे मी केली। तर तिथे मी जेव्हा शाळेत जायचे ना, मला अशी वाटायचे सगळ्यांचे पॅरेंट्स येतात पॅरेंट्स मीटिंगला आणि सगळे येतात। तर मला वाटायचे काश माझे पण असे आईवडील असले असतं, तर ते आले असते आणि मला माझ्या आईवडिलाचा फेस चेहरा काय माहिती नाही, ते कुठे आहे काय करतात ते काही माहिती नाही मला। तर मला असे वाटायचे, पण
मी नंतर हे सगळे त्रिवेणी मॅडम आहे ते त्यांना सगळ्या आईसारखे बोलतात, ते आई आहे सगळ्यांसाठी आणि त्यांनी इतकं प्रेम दिलं ना तर नंतर असं वाटलं नाही काही हां आईवडिलांचं गरज आहे असा नसेल तरी पण आपण खूप काही करू शकतो लाईफमध्ये, फक्त आपलं एक टार्गेट पाहिजे आणि काय नाही. मी पहिलीपासून 12वीपर्यंत पालघरमध्ये जे रेस्क्यू फाउंडेशन आहे बोईसर होम म्हणून तिथे मी शिकली. त्याच्यानंतर मी शिकत मी कबड्डी खेळली, कराटे खेळली, कराटेमध्ये इंटरनॅशनलमध्ये खेळली, कबड्डी मी डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये पण गेलेली, मी सिलेक्शन झालेलं माझा. नंतर मी 12वी झाल्यावर इथे शिफ्ट झाली, तर इथे मी निर्मला कॉलेज आहे तिथे मी ॲडमिशन घेतली. नंतर मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BComमध्ये केले. नंतर मी MCom केले, आता कंप्लीट झाले माझे MCom. आता मला MBA करायचं आहे. तर मला खूप प्राऊड फील होते, जे दुसऱ्या मुली नाही करू शकत ते मी करू शकली. इतकं याच्यामधून निघून पण ते मला खूप प्राऊड फील होतात. आता मी इथे जॉब करत आहे अकाउंटमध्ये आणि शिकत पण आहे सोबत. तर मला आता फ्युचरसाठी MBA करायचं हे माझा मेन मोटिव्ह आहे. रेस्क्यू फाउंडेशनच्या माध्यमातून 7,000 मुलींची सुटका करण्यात आली. मात्र हे सर्व करत असताना त्रिवेणी आचार्य यांना स्वतःचा पती जो आहे तो गमवावा लागलेला आहे. काही लोकांकडून खुनी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांना त्यांचा पती जो आहे तो गमवावा लागला. मात्र हे काम जे आहे हे अजून देखील थांबलेलं नाही आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते हे काम सातत्यानं करत आहेत. मात्र त्यांची एक इच्छा आहे, त्यांची एक मागणी आहे की सरकारने देखील आणि समाजाने देखील आता यात पुढाकार घ्यावा आणि अशा कामांना जे आहे ते प्रोत्साहन द्यावं. हीच खरी नवरात्रीच्या उत्सवात निमित्त नारी शक्तीला आपण सशस्त्रीकरण केल्यासारखं म्हणू शकतो. त्याचसोबत केंद्र सरकार जे या संदर्भात बिल आणणार आहे त्या बिलामध्ये देखील एक मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे. ती म्हणजे जे कस्टमर असतात अशा महिलांवर अत्याचार करत असतात त्यांना देखील पकडलं जातं पण त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. या बिलच्या माध्यमातून त्या कस्टमरांवर देखील कारवाई व्हावी अशी तरतूद त्या बिलमध्ये करण्यात यावी अशी त्यांनी एकंदरीत मागणी केलेली आहे. दरम्यान अशा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.